नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये। जी भयकथा आज आपण ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे ती रात्र। या कथेचे लेखक प्रथमेश काटे। तर सुरुवात करूया आजच्या भयकथेला। मोकळं निर्जन मैदान। मध्यरात्रीची वेळ होती। जमीन, झाडे, लांबवरची घरं, डोंगर, टेकड्या सर्व मंद चंदेरी प्रकाशाने व्यापून टाकलं होतं। आज बहुधा पौर्णिमा असावी किंवा नुकतीच काल परवा होऊन गेली असावी। शांततेत दोनच आवाज ऐकू येत होते, एक रातकिड्यांची किरकिर आणि दुसरा दन दन असा काहीतरी खाणल्यासारखा आवाज। मैदानात एका जागेवर एक तरुण कुदळीने खणत होता। जवळच एक मुलगी उभी होती। तिनं हातातील बॅटरीचा झोत त्याच्या खणण्याच्या जागेवर टाकलेला होता। थोड्याच अंतरावरून गंगाराम डुलत धडपडत चालला होता। हातातली बॅटरी प्रत्येक पावलागणिक डचमळत होती। त्याचं लक्ष त्या तरुणीवर गेलं। तो जागेवरच थांबला। एव्हाना बऱ्यापैकी खड्डा खणून झाला होता। तो तरुण खणणं थांबवून सरळ शांतपणे उभा होता। फुललेला श्वास आटोक्यात आल्यावर त्याने कपाळावरचा घाम अंगठ्याने निपटून काढला। चल उचल, तिच्याजवळ जाऊन तो तरुण म्हणाला। दोघांनी त्या मुलीजवळ असलेली एक जुना ट्रंक उचलली। ट्रंक बघून गंगारामचे डोळे चमकले। मगाशी ती त्या मुलीच्या पलीकडून असल्यामुळे गंगारामला दिसली नव्हती। उचलताना तरुणाचं गंगारामकडे लक्ष गेलं। आधी तो दचकलाच, पण मग घाबरण्याचं काहीच कारण नाही हे त्याच्या लक्षात आलं। त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या। ए गंग्या, काय बघतो, चल निघ इथून, तो खेकसला। गंगाराम निमूटपणे निघाला, पण त्याची चाल मंदावली होती। ट्रंक फारच जड लागत होती। दोघांनी ती कशीबशी उचलून त्या खड्ड्यात टाकली। खड्डा पुरेसा खोल आहे ना? ट्रंक कुणी पळवून नाही ना नेणार? त्या मुलीनं विचारलं। त्याने होकारार्थी मान डोलावली। गंगाराम फार पुढे गेला नव्हता। त्याला तिचं बोलणं स्पष्ट ऐकू आलं। मग ते दोघेही तिथून निघाले। जाताना ती तरुणी सारखी मागे वळून पाहत होती। तिच्या मनाला कसली तरी हुरहुर लागली असावी असं वाटत होतं। त्या जागेवर पूर्ण शांतता पसरली। थोड्या वेळानंतर गंगाराम परत आला। त्याच्या हातात कुदळ होती। तो मनाशीच विचार करू लागला, मला काय खोळा समजलात काय? असं रात्रीच्या वेळेला एखाद्या जागी ही ट्रंक पुरायला आणली? 2 जणांना पण उचलना, एवढी जड म्हणजे नक्कीच मोठं घाबाड असणार। म्हणूनच त्या पोरीला ट्रंक कुणी पळवून नेईल अशी भीती वाटत होती। जाताना पण सारखी सारखी वळून बघत होती। खड्डा आता बुजवला होता। त्यानंतर ती जागा कुठे असावी त्याचा अंदाज येईना। तो असाच तिथल्या तिथे फेऱ्या मारू लागला। थोडं पुढे गेल्यावर तो एकदम थांबला। 2-2.5 फुटांवर एका जागेवर त्याचे डोळे खिळले। तो जणू भारावल्यासारखा तिकडे गेला आणि अंदाजाने खणायला सुरुवात केली। हळूहळू त्याचा वेग चांगलाच वाढला होता। त्याच्या हडकुळ्या हातात कुठून बळ आलं कुणास ठाऊक। कदाचित मनातल्या लालसेपोटी त्याच्या डोळ्यात एक धग उतरली होती। मगाच्या त्या तरुणापेक्षाही दुप्पट ताकदीने आणि वेगाने तो घाव घालत होता। शेवटी एकदाचं खणून झालं। तो जरा विश्रांती घेण्यासाठी कुदळ बाजूला टाकून खाली डोळे मिटून बसला। 2 मिनिटांनी जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्यातली धग विझली होती। समोरच्या खड्ड्याकडे बघून त्याला आश्चर्य वाटलं, पण मग त्याने बेफिक्रीने हात झटकला। तो पटकन उभा राहिला आणि कुदळ घेऊन आत उतरला। ट्रंकला भलं मोठं कुलूप होतं। ते त्याने कुदळीचा घाव घालून तोडलं आणि घाईघाईने
ती ट्रंक उघडली, पण हातातल्या बॅटरीचा झोत आत टाकून जेव्हा त्याने बघितलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्काच बसला. आश्चर्य, भीती, किळस असे संमिश्र भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. आत एका तरुणीचं प्रेत होतं. छातीवरचं रक्त सुकून काळं पडलं होतं. धनाजीराव पाटील आणि कुशाबा धांडे यांची खूप घनिष्ठ मैत्री होती. दोघांच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक होता. पाटील म्हणजे खूप बडे आसामी, अतिशय श्रीमंत तर होतेच, शिवाय पूर्ण तालुक्यात त्यांना खूप मान होता. तर कुशाबा एक साधा गरीब शेतकरी. दोघेही वेगवेगळ्या गावचे. ही विजोड जोडी एकत्र कशी हे सगळ्या गावाला कोडच होतं. पाटलांचा मुलगा जगन आणि कुशाबाची मुलगी इराचं शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांचं एकमेकांशी लग्न लावून आपली मैत्री नात्यात बदलण्याची पाटील आणि कुशाबाची इच्छा होती. ती त्यांनी मुलांना सांगितली. जगनने नापसंती दर्शवली, कारण त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं. तो उथळ स्वभावाचा होता. काही व्यसनेही होती. त्याला आपलं भलंबुरं समजत नाही. इराशी लग्न करून तो सुधरेल, तीच त्याच्यासाठी योग्य आहे असं पाटलांचं मत होतं. कुशाबाला मात्र आपल्या मुलीवर बळजबरी करायची नव्हती. ती योग्य जोडीदार निवडायला सक्षम आहे असा त्याला विश्वास होता. त्यामुळे रीतसर बघण्याचा कार्यक्रम ठेवला. इराने नकार दिला तर लग्न होणार नाही हे जगननं ओळखलं होतं. त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला की तिनं नकार द्यावा. इरा अतिशय चाणाक्ष आणि महत्वाकांक्षी होती. तिला स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा होती, पण घरची परिस्थिती हलाखीची. एवढं भांडवल कुठून आणणार? जगनसारख्या श्रीमंत मुलाशी लग्न करून ते सहज उपलब्ध होणार होतं. आणि लग्नानंतर जगनला त्या मुलीच्या संपर्कात राहू दिले नाही की तोही तिला विसरून जाईल असा विचार करून तिने जाणून बुजून लग्नासाठी होकार दिला. ही जगनची गळचेपीच होती, जी तो बिलकुल सहन करणार नव्हता. आता हे लग्न करायचं असेल तर एकच मार्ग होता, इराचा मृत्यू. त्या दिवशी संध्याकाळी जगनने इराला मुद्दाम आपल्या गावापासून दूर एकांतात असलेल्या फार्म हाऊसवर बोलावलं. त्याची गर्लफ्रेंड मीनाही तिथेच होती. दोघांनी इराचा खून करून तिचं प्रेत ट्रंकेत टाकून ती पुरली. प्रेत बघून आधी गंगाराम चांगलाच भेदरला होता. मग थोडंसं सावरल्यावर तो खड्ड्यात उतरला आणि ट्रंकजवळ बसून निरीक्षण करू लागला. तो कुशाबा आणि इराला ओळखत नव्हता. ती दिसायला चांगली देखणी होती. आश्चर्य म्हणजे छातीवरचं रक्त सोडून ती मृत असल्याची कुठलीही खूण तिच्या शरीरावर नव्हती. एक हात पोटावर होता. शरीर सैल पडलेलं होतं. चेहरा तर अगदी टवटवीत आणि तजेलदार होता. जणू ती झोपली आणि कुठल्याही क्षणी आळोखे पिळोखे देऊन ती डोळे उघडेन. हा विचार गंगारामच्या मनात येतो न येतो तोच तिने एकदम डोळे उघडले. गंगारामचं काळीच थरथरलं. तो दचकून बसल्या बसल्या खाली कोलमडला. तसाच धडपडत कसाबसा तो मागे सरकू लागला. आतमध्ये तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलेलं होतं. केवळ त्या हास्यामुळे तिचा सुंदर चेहरा आता भेसूर वाटत होता. तो मात्र त्याला दिसला नाही. ते दोघे घरी परतले तेव्हा 1:30 वाजून गेले होते. जगनने पॅन्टच्या खिशातून किल्ल्यांचा जोडगा बाहेर काढून चावीने कुलूप उघडलं. तू जा, मी एक कॉल करून येतो. बर. मिनी बेडरूममध्ये आली. बॅटरी जागेवर ठेवली. टॉवेल घेतला आणि बाथरूममध्ये येऊन बेसिनसमोर उभी राहिली. ती अतिशय अस्वस्थ होती. विचारात गढली होती. तिने जगनला खूप समजावलं होतं की इराचा मृतदेह पुरण्याऐवजी त्याचे नीट अंत्यसंस्कार करावेत, पण त्याने ऐकलं नाही. सामानाची जमवाजमव करताना लोकांच्या शेकडो प्रश्नांना तोंड द्यावे लागले असते. त्यातून कुणाला संशय आलाच असता तर त्याचंही बरोबर होतं म्हणा. तिने कसोशीने मनातले विचार बाजूला सारले. नळ चालू करून तोंडावर पाणी मारलं. टॉवेलने तोंड पुसून एकवार समोरच्या आरशात बघितलं आणि ती एकदम सुन्न झाली. तिच्या मागे, तिच्या अगदी जवळ डाव्या बाजूला इरा उभी होती, जिचा तिने
आणि जगनने मिळून खून केला होता, जिला थोड्याच वेळापूर्वी खड्ड्यात पुरून ते नुकतेच परतले होते. ती इरा. ती थंड नजरेने मिनीकडेच बघत होती. मिनी स्तब्ध होऊन समोरच्या आरशात बघत राहिली. हृदयाची धडधड वाढली होती. डोक्यातले विचार आणि शरीराच्या हालचाली पूर्णपणे गोठून गेल्या होत्या. बेसिनचा नळ फुल फोर्सने चालू झालाय हे तिला समजायलाही काही क्षण गेले. नळ बंद करण्यासाठी तिने हात उचलला. इतक्यात तिच्या डाव्या हाताचा दंड आणि डोक्याच्या मागच्या बाजूला राकट मजबूत तळहातांचा स्पर्श झाला. त्याची पकड घट्ट झाली आणि तिला काही समजण्याच्या आतच तिचं डोकं खाली बेसिनच्या भांड्यात दाबलं गेलं. तिने पूर्ण जोर लावून हालचाल करण्याचा, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. पाणी वाढत होतं. श्वास अधिकाधिक गुदमरू लागला. शेवटी हळूहळू शरीराची तडफड कमी होत पूर्ण बंद झाली. जगन बेडरूममध्ये आला. बाथरूमच्या बंद दरवाजाकडे पाहिलं. आतून शॉवरचा आवाज येत होता. त्याने लाईट्स बंद केल्या, खिडक्यांवरील पडदे ओढून घेतले आणि तो बेडवर पहुडला. झोपायला बराच उशीर झाला होता. त्यात मगाशी खड्डा खांदल्यामुळे थकवाही आलेला होता. डोळे जड झाले होते. हळूहळू त्याच्यावर झोपेचा अंमल चढू लागला. कर्र कर्र. बाथरूमचा दरवाजा उघडला गेला. ती येऊन बेडवर शेजारी बसल्याची चाहूल लागली. त्याने उजवीकडे मान वळवून डोळे किलकिले करून पाहिलं. रोडवरच्या लाईट्सचा खिडक्यांवरील झिळमिळीत पडद्यांवर पडून अजूनच अंधुक झालेल्या प्रकाशात त्याला तोंडाच्या अगदी जवळ लांबसडक केस असलेल्या चेहऱ्याची आकृती दिसली. त्याने क्षीणसं हसून डोळे पुन्हा बंद केले. डाव्या खांद्यावर नाजूक हात पडला. उजव्या मानेवर ओठांचा हळूवार स्पर्श झाला. अचानक त्याच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली. डोळे सताड उघडले गेले. त्याच्या मानेत तीक्ष्ण सुळ्यांसारखे दात खोलवर रुतले होते. त्याने सुटण्यासाठी खूप धडपड केली, पण दोन्ही हातांवर तिची मजबूत पकड होती. हळूहळू त्याचीही धडपड थांबली आणि मग सगळं शांत झालं. दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावात खळबळ उडाली होती. धनाजीराव पाटलांच्या फार्म हाऊसवर पाटलांचा मुलगा जगन व त्याची मैत्रीण मिनीचा आणि तिथून जवळच असलेल्या मैदानी जागेवरील खड्ड्यात सापडलेल्या ट्रंकेत इराचा मृतदेह आढळला. त्या रात्री गंगारामसोबत काय घडलं ते त्यानं कुणाला सांगितलंच नाही. पहाटे धावत पळत तो घरी पोहोचला होता. त्यानंतर 2 दिवस तो तापाने फणफणला होता. आठवडाभर तो कामाशिवाय बाहेर पडायला कचरायचा. नंतर त्याचा दिनक्रम पुन्हा पहिल्यासारखा सुरू झाला, पण रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं त्याने कायमचं बंद केलं होतं. त्यामुळे तो येईपर्यंत जाग राहून वाट पाहताना त्याच्या काळजीने होणारी जीवाची उलाढाल थांबली. म्हणून गंगारामच्या बायकोने देवाचे आभार मानले. मिनीचा मृत्यू श्वास गुदमरून झाला होता. तिच्या डाव्या हाताचा दंड पिरगळून तोंड बेसिनच्या भांड्यात दाबलं असावं असं वाटत होतं. जेव्हा दंडावरचे तळहाताचे ठसे तपासले गेले तेव्हा पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते ठसे इराच्या तळहाताचे होते. तसाच जगनचा मृत्यू मानेचा लचका तोडल्यामुळे झाला होता आणि इराच्या दातांना अगदी किंचित रक्त लागल्याचं आढळलं होतं. पण इराचा मृत्यू संध्याकाळी झाला होता आणि जगन व मिनीचा त्यानंतर रात्री 2 ते 3च्या दरम्यान झाला होता. खरं तर त्या दोघांनीच इराचा खून केला हे निष्पन्न झालं होतं. मग हे कसं शक्य आहे? पोलिसांसमोर हे मोठं कोडच पडलं होतं. मित्रांनो, कथा तुम्हाला आवडलीच असेल. कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच भयकथा पुढेही ऐकत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.